नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आपला प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट होतो. म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी, तुमचा चॅनेल ग्रो होण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, जेणेकरून तुमचा पॉईंट एक एक टप्प्याने चांगला सुधरत जावा आणि तो एकदम ग्रो व्हावा. म्हणजे तुमच्या चॅनेलला एकदम ग्रोपणा यायला पाहिजे आणि लवकर सक्सेस तुम्ही व्हायला पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लवकरात लवकर ग्रो झाले पाहिजे. ह्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज पण एकदम मोटिवेट करण्यासाठी मी तुम्हाला आज पण एक युजफुल जानकारी देणार आहे. तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही, म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की मी पुढे चांगला शिकून मी बनेन, मी पोलीस बनेन, मी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करेल, मी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर राहीन, मी शिक्षक बनेन, ह्या प्रकारचे मी इंजिनियर बनेन ह्या प्रकारचे काही ना काही प्रत्येकाची स्वप्न असतात. तर प्रत्येकाला स्वतःच्या जीवनामध्ये, म्हणजे स्वतःचे लाईफस्टाईल बदलण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही अलग करण्यासाठी वाटते. म्हणजे मी कोणत्या पद्धतीने जास्त पैसा कमवेन, हे प्रत्येकाचं पैशावर फोकस असतं. म्हणजे मी हे बनेल, मी ते बनेन, मी काही ना काही माझ्या जीवनामध्ये करीन आणि माझं स्वतःचं घर मी चांगल्या पद्धतीने चालवेन आणि मी आईवडिलांना खूप पैशाची मदत करीन. म्हणजे जेणेकरून आईवडिलांवर तो बोज न येता, तो बोज मी स्वतः घेईन. म्हणजे स्वतः मी पैसे कमवून सर्वांचं, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करीन, हे सर्वांना वाटतं आणि काही ना काही अलग करायचं वाटतं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. काहींना वाटतं की मी आईवडिलांना सोडून न जाता, मी बाहेर काम न करता, मी स्वतः घरी राहून मी शेती काम करीन आणि शेती करून मी शेतीच्या सहाय्याने मोठा होईन आणि आईवडिलांचा पालनपोषण करीन, माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करीन, असं काहींना वाटतं. म्हणजे 100%तून सर्वच बाहेर पडून मी माझं घर चांगल्या पद्धतीने मोठं करीन आणि सर्वांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करीन, असं सर्वांना वाटतं. पण सर्वांना आईवडील सोडून जाणं असं वाटत नाही. काहींना आईवडिलांच्या संगतीला राहून कुटुंब चालवायला वाटतं. म्हणजे काहींचं इतकं आईवडिलांवर प्रेम असतं की त्यांना ते सोडून न जाता त्यांची खूप आठवण येते. त्याच्यामुळे ते बाहेर काम न करण्यासाठी जातात, ते घरीच शेती काम चांगल्या पद्धतीने करून शेतीतल्या पैशातून जे थोडे काही पैसे येतात ते कमवून आणि घरच्या घरी ते घर चालवतात. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही होतं. त्याच्यासाठी ह्या जीवनामध्ये सेट होण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, म्हणजे तो म्हणजे पैसा. तर मित्रांनो, पैशाशिवाय काहीच नाही. सर्वांना वाटतं की माझ्याकडे जास्त पैसा असावा, माझ्याकडे एवढा पैसा असावा, मी हे करेन, ते करीन, गाडी घेईन, बंगला बनवीन, काही ना काही करीन. म्हणजे पैसा जीवनामध्ये आला की जेवढा पैसा माणसाकडे येत असला तेवढ्या माणसाच्या गरजा वाढतात. म्हणजे थोडे पैसे असतात, कमी पैसे असले की माणसाचे तोपर्यंत छोट्या छोट्या गरजा असतात. म्हणजे एकदम काही ना काही नोकरी करून किंवा काही चांगलं करून जर जास्त पैसे आले तर जास्त पैसे पाहून त्याच क्षणी माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन त्यांना मोठी युक्ती सुचते आणि काहीतरी अलग करण्याचं वाटतं. म्हणजे मी जास्त पैसा आला म्हणजे मी आता बंगला बनवीन, मी गाडी घेईन, मी घर चांगलं बांधेन, काही ना काही मोठी सोच असते. तर त्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे पैसा. जीवनात सगळ्यांच्या एकच लक्ष असतं की मी कशा पद्धतीने जास्त पैसा कमवू शकतो. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असतील, त्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे चांगला जॉब पण नाही, चांगली नोकरी पण नाही, सरकारी नोकरी नाही की कोणतीच नाही, पोलीस भरती नाही, काहीच नाही. सर्वात जास्त पैसा कमवणारा म्हणजे एक यूट्यूबर असतो. तर मित्रांनो, यूट्यूब करताना घरच्या माणसांना वाटतं की यूट्यूबमध्ये काहीच पैसा नाही, त्याच्यामुळे यूट्यूब कधीच करायचं नाही, असं खूप जणांना वाटते. खूप सांगतात की यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवून काय मिळेल, काहीच मिळणार नाही. पण
सगळ्यात जास्त सर्व ठिकाणी म्हटलं म्हणजे सगळ्यात जास्त पैसा कुठं असतो तो म्हणजे यूट्यूबमध्ये. तुम्ही नोकरी करून जॉब करून 50 ते 60 हजार रुपये तुम्ही जास्तीत जास्त ते हाय लेवलवर असाल तर तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये महिना पेमेंट राहील. पण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर चांगल्या प्रकारे ग्रो कराल, तुमच्या 1 लाख 2 लाख 5 लाख आणि मिलियन्समध्ये सबस्क्रायबर होतील, असा चॅनल ग्रो केला तर मित्रांनो 4 ते 5 लाख रुपये महिना हा 1 महिन्याचा पडतो. त्याच्यामुळे जोपर्यंत तुमचा चॅनल ग्रो होत नाही तोपर्यंत पैसा तुम्हाला येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर ग्रो कराल, ज्यावेळेस तुमचे लाखामध्ये सबस्क्रायबर वाढतील, त्यावेळेस तुम्हाला 5 ते 10 लाखपर्यंत महिना पडू शकतो. तुम्हाला एकदम खूप हाय लेवलमध्ये पेमेंट पडू शकतो. अशा ठिकाणी जर तुम्ही असाल, जर तुमचे सबस्क्रायबर खूप असतील लाखामध्ये, तर तुमचं खूप मोठं स्वप्न पण लगेच पूर्ण होईल. त्याच्यासाठी मी सांगतो की जे काही यूट्यूबवर येतात व्हिडिओ बनवण्यासाठी, ते व्ह्यूज आले नाहीत, सबस्क्रायबर वाढले नाहीत की डिमोटिवेट होऊन ते परत यूट्यूब सोडून पळून जातात. तर मित्रांनो, अशांना मी सांगतो की तुम्ही जर यूट्यूबवर आले तर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला सक्सेसता मिळत नाही तोपर्यंत तुम्ही यूट्यूब कधीच सोडून जायचं नाही. यूट्यूबमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर तुम्ही सक्सेस यूट्यूबवरती झाले, तुमचा चॅनल एकदम मोठ्या चांगल्या प्रकारे ग्रो झाला, मिलियनमध्ये जाऊ द्या, पण लाखामध्ये जरी सबस्क्रायबर झाले, लाखामध्ये पण जाऊ द्या, 30, 40, 50 हजार जरी सबस्क्रायबर झाले तरी तुम्ही एक चांगल्या लेवलमध्ये आहात. कारण तुमचा चॅनल 50 ते 60 हजार जरी सबस्क्रायबर तुमचे वाढले असतील तरी ते 50-60 सबस्क्रायबरमध्ये पण तुम्ही 50, 60, 70, 80 हजारापर्यंत महिना पाडू शकता. तर याच्यामध्ये जेव्हा तुमचा चॅनल एकदम हाय लेवलमध्ये सक्सेस होईल त्यावेळेस तुम्ही नाव पण कमवाल, तुमचं नाव पण चांगल्या प्रकारे होईल आणि तुमची फेस व्हॅल्यू पण वाढेल. म्हणजे तुम्हाला सर्व माणसं खूप ऑडियन्स ओळखतील. त्याच्यासाठी मित्रांनो, यूट्यूबवर आले तर चांगल्या प्रकारे काम करा. यूट्यूब सोडून पळून जाऊ नका. तुम्ही जर यूट्यूबवर ग्रो करायला आले तर तो चॅनल एकदम चांगल्या प्रकारे ग्रो करा जेणेकरून तुमची एक पहचान बनेल. म्हणजे त्यासाठी मी सांगतो की यूट्यूबवरती यूट्यूबपुढे सगळेच कामे फिके आहेत. म्हणजे यूट्यूबमध्ये खूप जास्त पैसा आहे. त्याच्यामुळे जे नवीन काही यूट्यूबर आले आहेत तर मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून सांगतो, यूट्यूब कधीच सोडू नका. तुम्ही फक्त भरोसा राखा आणि तुमच्या चांगल्या पद्धतीने तुम्ही चॅनेलवर तुम्ही काम करत राहा. ज्यावेळेस तुम्ही सक्सेस व्हाल त्यावेळेस तुमचं सर्व काही स्वप्न असतील, जे गाडी बंगल्याचे जे स्वप्न असतील ते पूर्ण होतील आणि तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल, तुमची जी लाईफस्टाईल आहे ती बदलू शकाल आणि तुम्ही एक जीवनामध्ये चांगली सक्सेसताच्या शिखरावर जाऊ शकाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे मोटिवेट झाले असाल. तर मित्रांनो, जर तुम्हाला करायचंच असेल तर यूट्यूब करा, नाहीतर काहीच करू नका. कारण यूट्यूब पुढे सर्व कामे फिकी असतात. त्याच्यामुळे मी तर माझ्या मनाने ठरवले आहे की बनायचं तर यूट्यूबर बनायचं, नाहीतर बनायचं नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच मोटिवेट केले आहे की तुम्ही जर यूट्यूबवर आले असाल तर सक्सेसता मिळवूनच तुम्ही राहा, नाहीतर तुम्ही यूट्यूबवर येऊ पण नका आणि काम पण करू नका. पण जे मित्र काही यूट्यूबवर आले आहेत त्यांना मी सांगतो की यूट्यूब एक चांगल्या प्रकारचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर सर्व काही आहे, तुमची पहचान आहे, एकदम पैसा पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही या यूट्यूबवर ग्रो करा आणि सक्सेस व्हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.